गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावळ्याचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. किती माणसं आहेत या घरात, किती मजा येत असेल ना त्यांना. लकी. राधा बावरी राधा. सौरभ सौरभ इकडे इकडे. सौरभ मस्त आहे हा तुझा चॉईस. हे रंजू. हो बाबा तुझ्यासाठी, पण चॉईस तर सौरभचा आहे ना, मग त्याचं क्रेडिट त्याला नको का द्यायला. आणि नाव किती छान आहे, राधा. आणि गायना किती, म्हणजे दादांची मोठी सूट पाक कलेत निपुण नि ही येणारी गान कलेत. जमला जमला गणित जमला. दादांना खाण्याची पण आवड नि गाण्याची पण. असं नाही हा यश, उगाच जोक करून हसवायचं नाही हो मला. मला किती त्रास होतो. अरे राधा गायन्याके म्हणजे बायकांची डॉक्टर आहे म्हटलं. तुझी परीक्षा घे होत आहे. आणि म्हटलं सीमा वहिनींना पण हसवूया, बघूया तरी हसतायत काय. अरे यार टाइमपास नका ना करू. ओ दादा प्लीज तिला पटकन बघून घ्या ना एकदा. हे कसले मुलीला पाहणे. अरे मुलीला पाहण्याचा कार्यक्रम कसा रीतसर व्हायला हवा. तिचे आई वडील सगळे यायला हवेत. अरे यार सॉरी, आय मीन दादा काय हो, अहो लग्नाच्या मुलीला ते नेहमी तिच्या नकळत बघावं, म्हणजे ती खरी कशी हे कळतं. तुला काय 10-20 लग्नांचा अनुभव आहे का रे गाढवा. काय बोलतोस तू. पण तरी सुद्धा हे कल्पना मात्र नामी आहे. पाहून येतो. मी पण येतो. तू कशासाठी आता माझ्या पाठी. तिथं मी शेजार धर्म पाळायला चला. चल चल चल. जर मागून ये मागून. हा चल चल तू पुढे. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. सौरभ हा सगळा तमाशा बघते मी, नंतर तुझ्याकडे पण बघणार आहे. ए ग बस, काहीतरी वेड्यासारखं काहीतरी करत असतो. सौरभ काय जात. सौरभ काहीतरी वेड्यासारखं. चल रे कॉफी करू दे आता मला. सांग सौरभ. अरे मानस, तुझी ती मिसेस जयस्वाल काय म्हणतीये. एनी प्रोग्रेस. थोडासा फरक आहे मॅडम. हो पण तिच्या बाबतीत काहीच आशा नाहीये. ऍक्च्युली सकायट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायचं व्यसनच आहे तिला. त्यातून तू एवढा हँडसम. तिच्यापासून काय एवढ्यात तुझी सुटका नाही बघ. अशीच माणसे या जगात भरलेली आहेत ना, नको नको वाटतं. उठाले भगवान मुझे. मॅम 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 काय होतंय. मी पाणी आणतो. नाही नको. ओ सॉरी, मी आय एम ओके. मॅम यू बेटर. काही फार नाही रे असं. हे जरा डोळ्यासमोर अंधारी आली एकदम. डोंट वरी. नक्की. हो हो बस बस तू. मी अरे राहू दे.
मी आवरते. सॉरी मानस, मी दुसरी कॉफी करून आणते. नाही नाही मॅडम नको, आपण नंतर बघू. मॅडम मला वाटतं तुम्ही तुमच्या सगळ्या टेस्ट एकदा कम ऑन मानस, अरे डॉक्टर आहेस म्हणून लगेच भलभलते शंका घ्यायचे की काय? पण आता तुला काय वाटलं मी उठाले म्हटलं म्हणून त्यांनी लगेच तयारी सुरू केली मला घेऊन जायची? अरे डोंट वरी, काय नाही रे, ते सायनस मायग्रेन मधून मधून उपटतात ना, त्याचाच परिणाम असेल. काय विशेष काही नाही. ए बाबा तू कृपा करून त्या राधाच्या कानावर काही घालू नको. ती बया नाही तर माझ्या मानगुटीवर बसेल, हे चेक करा ते चेक करा म्हणून. मानस काय करायचं रे या मुलीचं? म्हणजे राधाला कितीही समजावा, ती काही त्या भीतीच्या रिंगणातनं बाहेर पडतच नाहीये, त्यातच फिरत राहते. ती समजूत मनाशी घट्ट पकडून बसलेली आहे. ज्यांना ज्यांना ती जीव लावते ती माणसं तिच्यापासून दूर जातात. आपल्या देखील जवळ येते ती आणि मग परत एकदम तिच्या कोशात निघून जाते. मॅम ती जितकी बुद्धिमान आहे ना तितकीच हट्टी आहे. अरे पण यावर काही उपाय? तू एवढा जागतिक कीर्तीचा मानसोपचार तज्ञ आहेस, तुझ्याही प्रयत्नांना अजून काय यश येत नाही मानस? मी तुम्हाला म्हटलं ना की ती जितकी बुद्धिमान आहे तितकीच हट्टी आहे. मानसोपचार देताना पेशंट रिसेप्टिव्ह हवं, पेशंट स्वतःमध्ये बदल घडून आणण्यास उत्सुक हवा, निदान तयार तरी हवं. पण राधा मॅम, राधा या बदलांना आतून विरोध करते. त्यामुळे हे सगळं खूप डिफिकल्ट आहे असं मला वाटतंय. मला राहून राहून वाटतं तुझं आणि तिचं लग्न झालं असतं तर खूप बरं झालं असतं. फॅमिली फोटो आहे, आमच्या कुटुंबाचा फोटो. मला आवडतं एकत्र कुटुंब पद्धती. ते सगळी मुलं बाळ सुना नातवंड असं सगळं गोकुळ भरलेलं असावं. काय बरोबर ना? हो हो, छान आहे, खरंच छान आहे. काय छान आहे? छान आहे ना, तुमचे विचार छान आहेत. काय बोललो मी सांग बघू रे आता. आयुर्वेद, जुनी गाणी, धोत्राचं महत्व, डायबेटीस. गाडू बस बस. यापेक्षा काय निर्णय असणार आहे? बस बस बस, कळलं आम्हाला, कळलं. ॲलोपॅथीकडे का वळलीस? नाही, आपल्याकडं आपला स्वतःचा एवढा आयुर्वेद एवढा असताना. मला जायचंय हॉस्पिटलला, मी निघू? हो हो, नाही निघायला पाहिजे. पेशंट असे खोळंबलेले ठेवणं बरोबर नाही. बरोबर आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. तुझी तत्व चांगली आहेत. 100 पैकी 100 मार्क तुला. मगाशी मी तुम्हाला नमस्कार केला तेव्हा नेमका शिंकलो मी. आता कर. आयुष्यमान भव, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. चांगले आहे संस्कार, चांगले आहेत संस्कार. एकत्र कुटुंबात वाढलेली दिसते. कोण कोण असतं तुझ्या घरी बाळ? मला काय वाटतं घरू, एकदा तिला जेवायला बोलवू तेव्हा घे सविस्तर मुलाखत. चालेल की. अरे ॲलोपॅथीची तर ॲलोपॅथीची, पण ती डॉक्टर आहे. हो. तिला जायला उशीर होतोय है ना बाळा? तिची कर्तव्य वाट बघतायत. एक मिनिट तुला खाऊ देतो. दर दे गे. बदाम माझ्याकडनं तुला खाऊ. काय ना बाळा, बदाम बुद्धीला चांगला. बुद्धीतच काम करतेस ना तू. आणि म्हणजे खरं तर बदाम असा दुधामध्ये उगाळून दिला जातो, तसं नाही तर असं. मी निघू, मला खरंच खूप उशीर होतोय. कॉफी येते, थोडी थोडी थांब, येईल कॉफी. केदार, टेन्शन घेऊ नकोस रे, होईल तुझ्या मनासारखं. आले दादा, आले. दादा सांगा ना. अरे थांब जरा, सांगतो. चांगली आहे, अतिशय चांगली मुलगी आहे.
सुसंस्कारित आहे आणि हल्लीच्या मुलींसारखी नाचरी नाहीये. स्थिर उभी होती, बुद्धिवान वाटते. आणि नाकी डोळी सुरेख आहे आणि अंगापिंडाने चांगली आहे. हा म्हणजे थोडक्यात काय पसंत. हे बरं आहे. म्हणजे नखरा काय तो आमच्या वेळेस केलात. काय रंजू, मी रंजूचा हात मागायला आलो तर आम्हाला हिडीच पिडीच केलात, हाकलून लावलात. काय हो दादा, पण आम्ही वसतात काय रंजू, आम्ही हात धरून पळूनच गेलो. पुरे पुरे हे जुन्या आठवणी काढू नका. आठवलं ना तरी मस्तक तापतं नुसतं. अरे यार, आय मीन अहो दादा, आता ते जाऊ द्या ना सगळं. ती बाहेर बोर झाली असेल, वैतागली असेल. ए वहिनी, तू जाऊन बघून ये ना तिला पटकन. सौरभ, वेड लागले का तुला? जा म्हणे जाऊन तिला बघून ये. ती काही दुकानातली वस्तू आहे? हा, तिच्या घरच्या दारची काही माहिती नको? हे बघ, मी मुळीच जाणार नाहीये. सगळा पोरखेळ चाललाय. असं काय करतेस वहिनी? माहिती काढता येईल ना तिची नंतर. संध्याकाळपर्यंत देतो ना माहिती तिची काढून. आणि काय ना, मुलगी मेन असते. आणि आपल्या केदारला आवडायला पाहिजे, त्याला ती आवडली ना. काय रे केदार? हो, मी तर म्हणतो ताबडतोब बाहेर जाऊन मागणी घालून टाकूया. नाहीतर मुलगी अशी आहे, राजा बिजाचा टाइम असता ना तर राजाने मागणीच घातली असते, तिला माहिती आहे. झालं तुमच्या सगळ्यांचं? सौरभ, ही बडबड सगळी बंद करा. तिच्या घरच्यांना फोन करा, मग पुढचं काय ते बघू. हो, आणि तिचा होकार असेल कशावरून? तिने केदारला पाहिलंय कुठे अजून? ती दिल ग होकार, मला माहिती. कशावरून? ए हॅलो, मला मुलींच्या चेहऱ्यावरनं कळतं होकार देणारी कोण आणि नकार देणारी कोण. मुलींच्या गोष्टी कसल्या करतोस? अजून दुधाचे दात पडले नाहीयेत तुझे. काय धर्माधिकाऱ्यांकडचे पुरुष ना नुसता घोळ घालतात. माणसाने कसं टू द पॉइंट असावं. जा बाहेर बस, जा, कॉफी आणते मी. डोंट वरी, होणार म्हणजे होणार. सीमा, दादा, आता काय चाललंय तुमचं? तुम्ही लाडू कसले खाता? एक लाडू खाल्ला तर काय बिघडलं एक तुमचं? लाडू म्हणजे काय? तुम्हाला शुगर आहे? केदार, तुम्ही सांग ना. तुम्ही खाऊ नका. काय करू? सांगितलं ना. एक लाडू डॉक्टर, मी जाते. हो पण तुम्ही 5 मिनिटासाठी मला इथे बोलवलं आणि मला इथे उभं करून तुम्ही कुठे निघून गेलात? हे बघा, कालच्या प्रकारासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सॉरी म्हणते. आता मी जाते. अहो पण ऐका, नाही, नाही. कॉफी प्यायल्याशिवाय कसं जाऊ? नाही, मी सीमा वहिनी कॉफी घेऊन येते. जाते. अहो असं काय? अहो काय झालं? अगं बाई, काय केलं तू सांग तिला. काय केलं सांग. अहो ते कबूतर अंगावर आलं त्यामुळे घाबरली ती. त्याचं काय आहे, आमचा सौरभ आहे ना, आमचा सौरभ आहे ना तसा धीट आहे. पण नारळ आहे ना, नारळ नारळ कुठे असतो? शेंड्याला नाही का नारळ? अगं, शेंडेफळ म्हणायचे यांना. हा, शेंडेफळ आहे ना. त्यातून आई लवकर गेली, त्यामुळे सीमा वहिनीने याचे फार लाड केले. ते लाडोबा झालाय, त्यामुळे मस्ती करतो थोडासा. म्हणजे सौरभने सोडलं की काय कबूतर हिच्यावरती? अरे यार, आय एम सॉरी. म्हणजे अहो दादा, काही काय बोलताय? नाही नाही, तू काहीही करू शकतोस. मी निघते. मला खरंच खूप उशीर होतोय. एक मिनिट, उशीर ना? बरोबर आहे. आमचा केदार पण नेहमी असंच म्हणतो. अगदी बरोबर आहे, उशीर झालाच नाही पाहिजे. मी येतो ना तुम्हाला सोड. नाही नाही, आमचा केदार सोडेल ना तुम्हाला. अहो नको, मी खरंच जाईन. इट्स ओके, मी जाईन. नाही नाही नाही, केदारलाही वरअडीलाच जायचंय. अहो नको, तुम्हाला कशाला त्रास? अहो मला त्रास द्यायला आवडतो ना, पण
नाही नाही, त्याचं काय आहे ना, मी काय म्हणतोय, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला उशीर होणार असेल तर मी सोडायला येईन ना, स्पायडरमॅन सारखा. स्पायडरमॅन स्पायडरमॅन. पण ते एक मिनिट केदार इकडे. नाही तुम्ही ये. तुला वरळीला जायचं होतं मला, तो मला सोडेल ना, ह्याच्याकडे अमेझिंग गाडी आहे, उत्तम ड्रायव्हिंग करतो. अरे पण वरळी आपलं बोलणं झालं होतं ना, तुला वरळीला जायचं. तो सोडेल. असं काय करतो, वरळी विसरलास काय? जा जा जा. स्पायडरमॅन. अरे गेली कुठे ही मुलगी? हा, आणि मला कॉफी कशाला करायला लावली? काय आहे सगळं? मॅम, ज्या क्षणी मी राधाला प्रपोज करणार त्याच क्षणी राधाने रियाचं प्रपोजल माझ्यासमोर ठेवलं. इतक्या नितळपणाने, स्वच्छ आणि खरं की त्या क्षणी मला कळलं की राधा माझ्यावर कधीही प्रेम करू शकत नाही. मॅडम, तिच्यासाठी मी फक्त एक जवळचा किंवा एकमेव मित्र आहे, बस. आय नो. खूप अवघड होता तो क्षण, पण मी पचवला आणि राधाच्या आग्रहाला मान देऊन मी रियाशी लग्न केलं. पण अजूनही मनापासून प्रेम करतोस राधावर. मॅम, पण प्लीज हे राधाला कळू देऊ नका. हे सिक्रेट आहे आपल्या दोघांमधलं. हा, आणि तुझी बायको रिया, तिच्यावर प्रेम करतोस? मॅम, मी रियाचा नवरा आहे याचा मला क्षणभरही विसर पडत नाही. मी रियाला खुश ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे ना, त्या सगळ्या गोष्टी करतो. पण आपण राधासाठी काहीतरी करायला हवं मानस. अरे सगळं आयुष्य पडलंय तिच्या समोर. हे असे रंगीबेरंगी दिवस आहेत तिच्या आयुष्यातले, नानाविध रंग आयुष्यातले, त्याच्यात असं चिंब भिजण्याचे हे दिवस आहेत. आणि ती अशी पानाड लपलेल्या एका पांढऱ्या फुलासारखी सारखी एकटी 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 राहते. तू काहीतरी कर रे मानस. हे असं यंत्रासारखं तिचं जगणं थांबव, माणसात आण तिला. मॅम, तिच्या हक्काचं तिचं माणूसच फक्त हे करू शकेल. तिच्या आयुष्यामध्ये एकजीव होऊन जाणारा तिचा जोडीदारच हे करू शकेल. अरे पण त्या दृष्टीने राधा एक काय अर्ध पाऊलही पुढे जायला तयार नाहीये. मला खरंच काय वाटतं सांगू, असा परीकथेतला राजकुमार यावा, असा घोड्यावरून दौडत दौडत दौडत, आणि तिला काही कळायच्या आत त्याने तिला उचलावं आणि पुन्हा वाऱ्यावर स्वार होऊन निघून जावं. असं होईल का रे मानस? काय आहे सगळं? तू नाही ना कबूतर सोडलंस तिच्यावर? अरे यार, आय एम सॉरी. या दादांचं काहीतरी तिसरंच असतंय. काय? अरे काय आहे सगळं सौरभ? काय चाललंय सगळं? मला सांगा ना. ते काय आहे मी सांगतो तुम्हाला. काय आहे, आपला तो सौरभ आहे ना, तो आहे झोलदार. त्याने काय केला अरे काय नाटकं चालली ती सौरभ? मला जरा सांग ना. ती मुलगी कुठे गेली आणि मला कॉफी का करायला लावली? आपला केदार आहे ना, तो घेऊन गेला तिला. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ले जाए. पोरकटपणा आहे हा. ओके, कूल. केदार फक्त तिला सोडायला गेला हॉस्पिटलमध्ये. हे सगळं जे काही चाललंय ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये सौरभ. मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, तुम्ही जर या मुलीच्या बाबतीत सिरियस असाल ना, तर तिच्या घरच्यांना मला फोन करून येऊन भेटायला सांगा. ऐकताय ना? ऐकतोय, बघतोय सुद्धा. नाही, आमच्या धाकट्या चिरंजीवांना तुम्ही जे काय लाडावून ठेवलं की नाही, तो उडवतोय कबूतर. कबूतर? काय प्रकार काय हा कबुतरांचा? हे बघ सौरभ, मला सगळं कळायला हवं. कालचा काय प्रकार होता आणि ते कबूतर काय चाललंय यांचं सगळं मला सांग. दादा काय? हे बघा, या घरातल्या सगळ्यांचे मी लाड करते, पण या घराला शिस्त सुद्धा मीच लावते. तुम्ही कुठे चाललात? स्वयंपाक घरात? नाही, पाणी वगैरे काही नाही. मला माहितीये तुम्हाला वाटलं असेल मी सौरभशी बोलण्यात गुंगून गेले, तोपर्यंत हळूच जाऊन एखादा लाडू खावा. बरोबर ना? चला मुकाटाने आपल्या खोलीत जा. शुगर कुणाला आहे, मला की तुम्हाला? मला आहे. मग पण म्हणून मी काय लाडू खायचं नाही? लाडू खाणार आहात का दादा? मालक आहे, कोण आहे मी? तब्येत नाही, आता मी मरतो. मला उकिरण्याची किंमत नाही. दादा, किंमत नाही मला. काय अर्थ आहे त्याला? ती कॉफी थंड होते. यश, तुम्हाला हवी आहे का कॉफी? मी तुमच्यासाठी अगदी गरम गरम कॉफी करते. नाही पण हे दुसऱ्यासाठी केलेली कॉफी तुम्हाला कशाला? शेवटी जावई आहात तुम्ही या घरचे. तुमचा मान पहिला. चल कॉफी करते. चल हळू चल. हो, अगदी. सौरभ येतोच. कॉफी कठीण आहे. हा, या इकडे या बसा.
बसा इकडे. शांतपणे बस आणि मला सगळं सांग. काय प्रकार आहे हा? हा काय ग काय? ओके रागवू नको, सगळं सांगतो तुला.